أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كذلك نقص عليك من أنباء ما قد سبق وقد آتيناك من لدنا ذكرا من أعرض عنه فإنه يحمل يوم القيامة وزرا خالدين فيه وساء لهم يوم القيامة حملا يوم ينفخ في الصور ونحشر المجرمين يومئذ زرقا يتخافتون بينهم إن لبثتم إلا عشرا نحن أعلم بما يقولون إذ يقول أمثلهم طريقة إن لبثتم إلا يوما. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. सूरे ताहा शुरू दालामक अल्लाह तरफीन सांगून गेले होते कि वो कुरान अल्लाह ताला नसीहत सबब नाजिल केल्लो आणि सूरेचो मकसद को शुरू भितर सांगले होते की अल्लाह तालाची वहदानियत आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची रिसालत आणि आखिरतची चीजो हे चीजो साबित करूच्या सबब होते. तेजी दरम्याने अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची ताईद सबब, त्यांचे सपोर्ट सबब, त्यांना तसल्ली देवच्या सबब आणि माणसा हे दाखवूच्या सबब की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहले नबी ने इंचानो फुड़े को बल्ली सर अंबिया आयले होते, त्यांचे ऊपर को बल्ली सा हालात आयले होते. हज़रत मूसा अलैहिस्सलाम असो तस्किरा तफसीरेन सांगून गेलो. पूरा सांगला मग अल्लाह ताला अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिताब करून फुड़े जे कोणते सूरतची इब्तिदा भितर जे काही ती चीज सांगते होते ते का देता तेजे मुताल्लिक चीजो सांगता. फरमाता कदालिक नकुस्सु अलैक मिन अंबाई मा क़द सबक़. इशिकस आम्ही तुमच्या ऊपर ती खबरो बयान करतात, ती माणसाची खबरो बयान करतात जे कोण पुढे गुजरून गेला. वक़द आतैनाक मिन लदुन्ना ज़िक्रा. आम्ही आमचे तर्फीन तुमका एक नसीहत यानी कुरान मजीद नाजिल केला. क़स्से क़ुस्सु बनून किस्सा बयान करूचे सांगूचे. नबऊन जमा अंबा बलन अहम काय जपनी कद सबक बना फुडली आणि अल्लाह ताला अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिताब करून त्यांच्या ऊपर को आपलो एहसान जतलावते वाटे आणि दुसरे जे कोण त्यांना मानतेले वाटे त्यांना को अल्लाह ताला सांगते वाटे यही जे कोण ते एक तरीन वो कुरान जे काय नाजिल जाते असे कुराना भीतर जे काही चीजों नाजिल जाते असे ई सव्वस अल्लाह तरफीन नाजिल जाऊचे. नबी आपल्या तरफीन काय सांगूचे ना. दुसरे खुद एक मौजिज़ा हो जे कोणतो नबी बज़ाहिर कोणाकडे काय पडल नाही शिकल नाही, जे कोणते नबिया काय बरव करते नव्हते, जे कोणते नबी हमेशा तुमचे भीतर राहिलो तो इसली चीजो जे काय सांगू लागला ते पोरणी पोरणी कौमाची पोरणे पोरणे अंबियाची चीजो सही सही तरीकावर सांगते वाटे तरी यकीनन तो आपले तर्फीन सांगे ना हे का कोणाकडे शिकल नाही कोणा सरी मिळेल नाही तुमच्या सरीकच राहिलो होतो. जो मतलब हो की वो जे काही सांगते वाटे आपले तर्फीन सांगे ना अल्लाह तर्फीन हे जे नाजिल जाते असे और ना आपले तर्फीन माणूस सांगू सके ना. हे कद अल्लाह ताला सांगता कदालिक नकुस्सु अलैक मिन अंबाई मा क़द सबक़. इशिकस तुमचे सामने आम्ही ती अहम खबरो बयान करतात जे कोणती खबरो पुढे गुजरून गेलेले, जे कोणती माणसे पुढे गुजरून गेला त्यांचे बारात थोकडी अहम अहम चीजों बयान करत. थोकडी चीजों सव्वस ना असं मिन अंबाई बने थोकडी चीजों का सांगते वाटत वरना भल्ली सज्जी तो इसलिए असे जे कोणी तुमका सांगाल ना. वक़द आतैनाक मिन लदुन्ना ज़िक्रा आणि सांगले की
की हो कुरान जे कोणते दिला आम्ही तुमका दिले जिक्र बल्ला नसीहत हे कुराना भितर नसीहत असे याद दहानी असे दुनिया आणि आखरत भितर कामयाबी खेजन मिळतली हे जे आमकां नसीहत करून गेलेले आहे पोरणी माणसाचे किस्से बयान करून फुडले तारीखी वाकया बयान करून आमकां तस्करा करून गेला आमकां याद दहानी करून गेलेले तसंच कुरानाची एक नाव जिक्र को नसीहत तरी हो आम्ही तुमका दिले हे कुराना बारात अल्लाह ताला सांगता की नबी आपले तर्फीन हाडल्ले नो आपले तर्फीन बरवल्ले नो आपले तर्फीन तयार केल्ले नो आम्ही त्यांच्या उपर नासिल केल्ले द कुरानाची ती सांगून अल्लाह ताला सांगता मन अअरद अन्हु फइन्नहु यहमिलु यौमल क़ियामति विज़रा अअरद अन्हु बल तोड़ भोणोचे एराज करूचे अपने ऐके न तुम रहूचे विज़्र बलन बोझ गुनाह सो बोझ हमल यहमिलु बलन उखलूचे बोलतात अल्लाह ताला के मन अअरद अन्हु जे कोणतो माणूस कुरानापासून एराज करतलो यानी कुरानाचीच आपली ऐकूचे नाही कुरानावर अमल करूचे ना कुरान जे काही सांगता तेजेपर इमान आणूचे ना दिला भितर त्याचं यकीन धरूचे ना कुरानाचो मजाक उडवतलो कुरानाची आपणावर तवज्जो देवचे ना इसली माणसाचो अल्लाह ताला सांगता फइन्नहु यहमिलु यौमल क़ियामति विज़रा क़ियामते दिसा तो बोझ उखलतलो यानी ह्यो जे कोणती ही नाफरमानी केलाटे ही नाफरमानी गुनाहची शक्ल अख्तियार करतली ते गुनाहचो बोझ घेऊन क़ियामते दिसा येतलो जे काही दुनिया भितर नाफरमानी केलाटे हे तो सवच बोझ घेऊन क़ियामते दिसा येतलो खालिदीन फीही आणि ही कच हालत भितर ती माणसे हमेशा राहतले जे कोणती माणसे अल्लाहची नाफरमानी केले कुरानाची नाफरमानी केले कुफ्र इख्तियार केले तरी हमेशा एकच गुन्हा भितर राहतले थोडी मुद्दत त्यांना सजा मिळतली बिजी सुकतली नाही ही गुन्हाची नहुसत आणि ही गुन्हाची सजा हमेशा त्यांना मिळते राहतली वसाअ लहुम यौमल क़ियामति हिमला आणि सांगले हिमल बलम बोझ सा बला इंतहाई खराब होते क़ियामते दिसा हो बोझ त्यांचे सब इंतहाई खराब बोझ साबित जातलो हो जगंदो गुन्हाचो बोझ घेऊन गेला क़ियामते दिसा एकदम बदतरीन बोझ यांचे सब साबित जातलो की का क़ियामते दिसा जगन तो हिसाब राहतलो निक्के काम आणि नोखटे काम केला राहतलो निक्के काम केले निक्को बदला नोखटे काम केले नोखटो बदला हे जगन तो गुन्हा आमचे असे हे आमचे सबब नोखटो बदला अजाब आणि जहन्नमची जगन ती वाईसो वाईस जातलो ता सबब क़ियामते दिसा सम्मान तकलीफदा माणूस तो राहतलो जे कोणावर गुन्हाचो बोझ ओढलो राहतलो जे कोण गुन्हापासून कटली दूर राहतले त्यांनी क़ियामत दिसा खुश राहतले तासं अल्लाह ताला बोलता की क़ियामत हे का तुम्ही आजमाव का दुनिया भितर आमच्याकडे काचे धन दौलत असे आमच्याकडे ओहदे असे आमची इज्जत असे आमची शोहरत असे हे जन काय जाऊचे ना अगर आम्ही निक्के काम हिंगा केला तरी फौसे निक्के मिळतले अगर निक्के काम आम्ही केलं नाही कुरानाची आपली ऐकल नाही कुरानावर अमल केलं नाही तरी फौसे हे जो बोझ क़ियामते दिसा घेऊन येऊ का आणि तो बोझ समान खतरनाक राहतले क़ियामते दिसा आयलो तर ते तस्कीर अल्लाह ताला केलो की यौम युनफखु फिस्सूर क़ियामते दिसा अल्लाह ताला सूर फुकतलो जर सूर फुकूची का कैफियत राहतली अल्लाह ताला कळता आम्ही हिंगा दुनिया भितर ओळखू शकना दुनिया भितर अल्लाह ताला ते अल्फाज घेऊन आमकां समजवता जे कोणते अल्फाजान आम्ही ओळखू शकता दुनिया भितर ते स्कुलात असे समाज जमा करू का घंटी मारतात इथं दुसरे टावर घेऊन खेळते वाटत समाज जमा करता घेऊन सिटी मारतात घेऊन घंटी मारतात समाज जमा करूच्या सबब वो काही ना काही तरीका रहता आवाज देऊसो तरीका मायका भितर आवाज देतात हे बीजी काही त्याचा आपला तरीका रहता आवाज देऊसो समाज जमा करूच्या सबब हे रहता हे को क़ियामते दिसा एक तरीन पहिलो सूर जातलो जे तो मनशा मरवच्या सबब तो सूर मगला मार सगळी दुनिया तबाह जातली दुसरो जिथं सूर फुकून होतलो तरी कबरेत तुकून उठून क़ियामते दिसा समो अल्लाहचे सामने माशरचे मैदान भितर जमा जातले ते हिंगा सांगला यौम युनफखु फिस्सूर आणि कोणते दिसा गुन्हा बोझ जातलो तुमका जे कोणते दिसा सूर फुकून होतलो सूर बोलला त्याची का कैफियत अल्लाह कळता बहरहाल जे किसी बिगिल मारून होता या घंटी मारून होता माणसात जमा करूच्या सबब तिशी क़ियामते दिसा को सूर फुकून होतलो या बिगिल मारून होतली समो तिंगा जमा जातो व नहशुरुल मुजरिमीन
यौमइदिन ज़ुर्क़ हशर यहशुर बलन जमा करूचे महशरचं मैदान म्हणलं महशर बलन जमा जाऊन ठाव जे कोणते ठावा ઉપર इब्तिदा दुगुन आखिर सर अव्वलीन दुगुन आखिर सर सम्मो जमा जातले थिंगा ज़ुर्क़ बलन एकदम का म्हणतात उदी उदी दोले एकदम आणि माणसं क़ियामती दिसा जे घेतात जमा जातले मुजरिम कुफ्फार जे कोण करतले भिवून करून त्यांची थोडासो रंग बदलतलो दोलासो रंग बदलतलो अरबा भितर जे कोणते उदे दोले राहते होते ते दुश्मनाची अनामत राहते होते त्यांनी बोलत होते की रोम भितर युरोपची माणसाचे दोले उदे उदे राहतात तसं ते एक दुश्मनीची अनामत नहोसतची अनामत त्यांच्याकडे तरी चांगल्या क़ियामती दिसा यांची हालत ही राहते की एकदम भिवून करून थोडासो रंग बदलून नसलो दोलाचो रंग बदलून नसलो जे किशी बोलताना रंग उडला हातेचो तिशी के यौम युनफखु फिस्सूरि वनहशुरुल मुजरिमीन यौमइदिन ज़ुर्क़ जे कोणते दिसा सूर फुगून वतलो तरी आम्ही मुजरिमीन ते दिसा ही हालत जमा करतले की त्यांचे दोले उदे उदे जातले आणि चेहराचो रंग उडून जातलो भिवून करून यतखाफतून बैनहुम इन लबिस्तुम इल्ला अशरा दुनिया भितर चूंकि ते क़ियामती दिसाचो इनकार करते होते फौसे क़ियामती दिसा जे घेता अल्लाह ताला त्यांना दुबारा जिंदा करतलो मेला मग दुबारा जिंदा जातले पण त्यांना यकीन नव्हतो फौसे क़ियामती दिसा जे घेता दुबारा जिंदा जातले तरी यतखाफतून बोलला हल्लू हल्लू एक दुसऱ्याच्या कानात सांगूचे आपसा भितर एक दुसऱ्याच्या काना भितर त्यांनी बोलतले इन लबिस्तुम इल्ला अशरा तुम्ही धाकत दिस राहिले बोलतले नहनु अअलमु बिमा यक़ूलून अल्लाह बोलता तेन का कलता मग का बोलते वाटत मका ज़्यादा कलता इद यक़ूलु अमसलुहुम तरीक़तन त्यांचे भितर सम्मान ज़्यादा जे के अक्लमंद राहतलो अमसलुहुम तरीक़तन मतलब सम्मान ज़्यादा जे कोण अक्लमंद राहतलो तो बोलतलो इल्ला बिस्तुम इल्ला यौमा तुम्ही एकच दिस राहिले आणि एकतरीन तिंगा क़ियामती दिसा गेला मग आपसात खुसफुस जापतले आणि दुसरी चीज एक माणूस खुशहाल राहता तेजे मग परेशानीची जिंदगी येता तरी त्याला फुडली जिंदगी इशी दाखडता की एक दीस दोन दीस दाखडता त्याची काही तेव्हा अहमियत राहणार इशिकच दुनिया भितर जे काही माणसे आयश केले फौस क़ियामती दिसा क़ियामतचो भयानक मंजर पलतले तरी त्याचा इशी दाखडतले की दुनिया भितर राहिल्ले दीस काही नाही का तरी मुकाबिला सव्वद आठव विचारतो मानो तिंगाचो जगून तो मंजर भयानक पलतलो जिंदगीचो सगळो आयश आठव विचारतलो इशी दाखडतले की दुनिया भितर 10 दीस राहिले या 1 या 2 दीस राहिले ही जगून ती कैफियत अशी त्यांची ती कैफियत अल्लाह ताला हिंगा बयान केलो पण हो मतलब नाही की अल्लाह ताला त्यांची जापणी सही बोलते वाटे जे कोण एक दीस बोलता त्याची जापणी सही बोलतात नाही त्यांनी का जापता ती जापणी अल्लाह ताला हिंगा नकल करून हे सांगू शकता की क़ियामतचो जगतो मंजर राहतलो एटली भयानक मंजर राहतलो की ते तिथं मानसी दुनियाचो सगळो आयश जे कोणतो आम्ही दुनियाची जिंदगी असल वळखते वाटत ही सव्वच आयश हो सव्वच जे कोणतो सुकून इत्मिनान सव्वच आठव विचारतले आणि तिंगा परेशान नसले बहरहाल हिंगा अल्लाह ताला हे सांगते वाटे की एक तरीन कुरान जे कोणते सांगते वाटे ते अल्लाह तर्फीन आयल्ली चीजो नबी जे काय सांगते वाटे एक मुआजिजाती तौर पर सांगते वाटे तासो आम्ही त्यांना नबी मानू का दुसरी चीज कुराना बारा सांगले की कुरान अल्लाह तर्फीन आयल्लो जे कोण कुराना मानूचे नाही फौस क़ियामती दिसा तो कुरानाचो बोझ घेऊन येतलो तिसरी जे कोणते क़ियामती दिसा कैफियत राहतली भयानक मंजर राहतलो तो मंजर अल्लाह ताला हिंगा पेश करते वाटे अल्लाह ताला दुनिया आसता सर आमकां क़ियामतची तयारी करून ते दिसाचेर सुकून आनी राहत सब जे कोणती चीज दुनिया भितर आमकां तयारी करची तौफीक दो आमीन व आखिरु दावाना